पाडव्याच्या निमित्तानं घरासमोर गुढी उभारण्याची जी परंपरा आहे ती सर्वत्र पाहायला मिळते. मात्र पुणे जिल्ह्यातील राजगुरू या ठिकाणी खरं तर जी गुढी आहे ती पुस्तकांची गुढी उभारली आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील राजगुरू या ठिकाणी पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये. या ठिकाणी पाहतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी खरं तर हा जो उपक्रम आहे तो राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतो की मराठी संस्कृती असेल त्यासोबत गुढी उभारणं म्हणजे एक महत्त्वाचा सण मानला जातो. मात्र पुस्तकांची गुढी उभारली आहे, नक्की काय प्रकार आहे आपण पाहूया. मला सांगा, आज खरं तर गुढीपाडवाचा सण आहे, उत्साह आहे, तुम्ही पुस्तकांची गुढी उभारली, काय याच्या मागचा उद्देश आहे, काय येतो? सर, याचा मागचा उद्देश स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत आमचे, तर त्यांना ज्या अडचणी येतात की मार्गदर्शनाचा अभाव असतो ग्रामीण भागातल्या स्पर्धा परीक्षांवर, तर त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि पुस्तकच ज्यांना मार्गदर्शन पुण्यासारखं ठिकाणी लाभत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकच हे खरे मार्गदर्शक आहेत. आणि त्याच अनुषंगाने भवारी सर आणि पुस्तक मैत्री गॅलरी हे सलग 3 वर्ष झाले की हा उपक्रम राबवतात आहे. आणि पुस्तकांच्या गुढीच्या माध्यमातून ज्या आज तरुण पिढी जी डिजिटल आणि AI युगात वावरते, त्या निमित्ताने ती पुस्तकांची त्यांना आवड निर्माण होईल, हीच त्यांचं उद्देश आहे. आणि जे आज ग्रामीण भागात किंवा इतर भागात पाहता तुम्ही गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय, वैचारिक जी विचारांची कमतरता जाणवते ती पुस्तकांच्या माध्यमातून कमी होईल, हीच सरांना आशा आहे आमची. नक्कीच. खरं तर आज गुढीपाडवा सण आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, काय पुस्तकांचं एकत्रित महत्व आहे आज गुढी उभारली? पुस्तकांशिवाय स्पर्धा परीक्षा म्हणजे काहीच नाही. पुस्तकाशिवाय पर्याय नाही. कारण ग्रामीण भागात कसं आहे, शहरी भागात तरी शहरी भागात क्लासेस वगैरे सगळं चालू. ग्रामीण भागात म्हणलं खेड या ठिकाणी जर एवढं लेक्चर असलं वगैरे नाही, त्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी खूपच पुस्तकांचा फायदा. आणि पुस्तक मैत्री गॅलरी इथे पुस्तकं भरपूर मिळतात आम्हाला सर्व वाचनाला, त्याशिवाय पर्याय नाही. नक्की, ज्यामध्ये पाहिलं की खरं तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही, कारण की हे जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना पुस्तकाचं महत्त्व किती आहे हे दाखवून देण्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी जी गुढी आहे ती पुस्तकांची गुढी उभारून या ठिकाणी एक वेगळा प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील झेळे, TV9 मराठी, खेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.